सरत्या 2025 मध्ये शेतकऱ्यांनी काय मिळवलं, काय गमवलं, त्याचबरोबर ह्या 5 घटना जे शेतकरी कधीच विसरू शकणार नाहीत. चला टप्प्याटप्प्यानं जाणून घेऊयात. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. डायरेक्ट विषयाला हात घालतो. पहिली घटना, जून असो, जुलै असो, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर इतके महिने महाराष्ट्रामध्ये कुठून ना कुठून बातमी यायची की अतिवृष्टी झाली, महापूर आला, ढगफुटी झाली, शेतकऱ्याच्या जमिनी खरडून गेल्या, पिकं वाहून गेले, जनावरं गोट्यासह वाहून गेले. अशा याच्यामध्ये अनेक वेदना आपल्या शेतकरी राजानं सहन केल्या. कोणी स्वतःच्या पोटच्या पोराप्रमाणे वाढवलेली बैल, गुरं, ढोरं ही महापुरामध्ये वाहून जाताना पाहिली, परंतु या निसर्गापुढं तो हतबल ठरला. आपलं जनावर तो वाचू शकला नाही. कोणी आपला गोठा ढसाढसा ढासाळताना बघितला, कोणी आपल्या घरामध्ये पाणी साचताना, पाणी तुंबताना बघितलं, कोणी आपलं शेत खरडून जाताना बघितलं, कोणी आपली पिकं वाहून जाताना बघितले. एवढं सगळं असताना कोणी आपल्या घरातलं कुटुंब, लहान लेकरू हंबरडा फोडत होतं की माझा पप्पा त्या महापुरामध्ये वाहून जाताना मी बघितला, पण आम्ही त्याला वाचवू शकलो नाही. अशी भयान परिस्थिती या खरीप 2025 मध्ये शेतकऱ्यांवर आली होती. पहिली घटना जी की प्रचंड अतिवृष्टीनं, निसर्गानं माझ्या शेतकरी राजाला धो 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 त्या ठिकाणी झोडपून काढलं. दुसरी घटना सांगतो मित्रांनो. या दळभद्री महायुती सरकारनं शेतकऱ्यांसाठी जी 2024 ची पीक विमा योजना होती त्याच्यामध्ये बदल केले. त्याच्यातले जे ट्रिगर होते ते ट्रिगर काढून टाकले, ज्यामुळं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पीक विम्याची मिळायची. ते ट्रिगर नसल्यामुळं, यावर्षी एकच पीक विम्याचा ट्रिगर असल्यामुळं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची आतापर्यंत दमडी सुद्धा जमा झाली नाही. आणि हे दळभद्री सरकार आणि यांचे मुख्यमंत्री सांगतात की हेक्टरी 17,500 रुपये पीक विमा आम्ही देणार आहोत. कुठल्या तोंडानं बोलता? तुमच्या जिभेला काही हाड आहे की नाही? आम्हाला काय धोत्रावर विण करणारे समजता का काय? अहो, आणेवारीनुसार विषय आहे. 50% वेटेज तुमच्या टेक्निकल यील्डला आहे, 50% वेटेज तुमच्या पीक कापणी प्रयोगाला आहे. याच्या माध्यमातून मंडळातली आणेवारी जर का तुमच्या क्रायटेरियामध्ये आली तरच नुकसान भरपाई मिळणार आहे. मग कुठल्या पद्धतीनं तोंडाच्या वाफा गमवता आणि सरसकट 17,500 रुपये हेक्टरना पीक विमा मिळणार आहे सांगता? म्हणजेच ही पीक विमा योजना या वर्षीची फोल ठरलेली आहे, फेक आहे. आणि हे महायुती सरकारनं 4-5 हजार कोटी वाचवण्यासाठी करोडो शेतकऱ्यांचा बळी दिलेला आहे पीक विमा योजनेच्या माध्यमातून. दोन घटना, पहिली अतिवृष्टी जी आपल्या बाबत अतिशय वेदनादायी होती, दुसरी पीक विमा जी की सरकारनं आपली त्या माध्यमातून वाट लावली, आणि तिसरं आणि महत्वाचं म्हणजे केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्याद्वारे राबवण्यात आलेले धोरण. शेतकरी कशाचा बळी आहे? तर तो धोरणांचा बळी आहे. महात्मा फुले म्हणायचे, कलम कसाई. म्हणजेच काय? तलवारीनं दिवसभरामध्ये तुम्ही 100 मुंडकी छाटू शकता, परंतु कलम का चालली तर त्या कलमामुळे हजारो, लाखो, करोडो लोकांचे मुंडके कापल्या जातात. म्हणून कलम ही तलवारीपेक्षा धारदार आहे. आणि म्हणून सरकारचं धोरण हे शेतकऱ्याचं मरण परत एकदा 2025 मध्ये ठरलेलं आहे. कापसाचं जाणून घेऊ. कापसामध्ये सरकारनं आयात शुल्क जे 11% होतं ते तसंच जर ठेवलं असतं तर कापूस हमी भावाच्या पुढे जाऊन विकला असता. मात्र सरकारनं कापसावरचं जे आयात शुल्क, ज्याला आपण इम्पोर्ट ड्युटी म्हणतो, ते 0 केलं. 31 डिसेंबर पर्यंत त्याची लिमिट ठेवली. आणि जे काय मोठ्या प्रमाणामध्ये परदेशातनं कापूस आयात झाला त्याच्यामुळे शेतकऱ्याचा कापूस हमी भावापेक्षा कमी विकला गेला. 6,800 ते 7,200 पर्यंत शेतकऱ्याला भाव मिळाला. आणि हे सरकारच्या धोरणाचं पाप आहे. सोयाबीनची सुद्धा तीच परिस्थिती आहे. सोयाबीन सुद्धा हमी भावापेक्षा कमी त्या ठिकाणी विकल्या गेलेला आहे. आणि या वर्षी मागच्या वर्षीच्या तुलनेत उत्पादन 25-30 लाख टनांनी कमी असताना सुद्धा सोयाबीनला अपेक्षित भाव मिळत नाही. याला कारण म्हणजे सरकारचं धोरण आहे. कारण सरकारनं निर्यातीवर बंधनं घातलेली आहेत आणि आयात खुली केलेली आहे. त्याच्यामुळं सोयाबीनचे दर वाढायला तयार नाहीत. आणि दुसरीकडे महाराष्ट्र शासनाकडनं शासकीय खरेदी अगदी कमी व्हावी, सेंटर कमी देण्यात यावेत यासाठी प्रयत्न झाले. हे किती दुर्दैव आहे. हे सरकार किती शेतकरी विरोधी आहे.
आणि यांच्या विरोधात लढणारी महाविकास आघाडी किती कुचकामी आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये येतं. 3500 ते 4200 पर्यंत शेतकऱ्यांनी यावर्षी शेतमाल दिला. इथेनॉल मध्ये मक्का वापरण्यात येणार सांगितण्यात आलं, त्यानंतर त्याला राईस दिला, ऊसाचे वाढे दिले आणि आता मक्का तशीच तोंडघशी पडली. मक्काला हमी भाव 2400 रुपये असताना 1200 रुपये सुद्धा मक्का जायला मार्केटमध्ये तयार नाही. हमी भाव केंद्र सरकार सुरू करायला तयार नाही. ही मक्काची परिस्थिती आहे. त्याच्यानंतर 2025 पासनं तूर आयात म्हणजे 2025 उजाडलं जानेवारी आणि तेव्हापासनं जे तुरीचे भाव रिव्हर्स यायला सुरुवात झाली तर ते अद्यापही त्याचा आलेख उतरताच आहे. आणि शुल्क मुक्त खुली आयात मोझांबिक, म्यानमार, मालवी, आफ्रिकन ज्या कंट्री आहेत त्यातनं बेसुमार तुरीची आयात चालू आहे आणि त्याच्यामुळे तुरीचे भाव सुद्धा वाढायला तयार नाही आहेत. तुरीमध्ये 12 लाख टन इतका मोठा आकडा आयात करण्यात आलेला आहे. 8000 हमी भाव असताना 6500 आणि 7000 पर्यंत भाव आमच्या तुरीला त्या ठिकाणी मिळायला तयार नाहीये. हरभऱ्याची, मूग, उडदाची तीच परिस्थिती आहे. आणि म्हणून हे जे सगळं आहे सरकारचं धोरण शेतकऱ्याचं मरण आहे आणि यांनी मरण आपलं केलेलं आहे. प्रचंड 3 घटना झाल्या. प्रचंड अतिवृष्टी झाली. त्या अतिवृष्टीनंतर सरकारनं 32,000 कोटीचं पॅकेज घोषित केलं. ते पॅकेज घोषित केल्यानंतर त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजूनही रबीचं अनुदान मिळालेलं नाही, अजूनही अतिवृष्टीची भरपाई मिळालेली नाही. मग सरकार करतंय काय? फक्त निवडणूक जीवी सरकार आहे काय? त्याच्यामुळं या सरकारचं शेतकऱ्यांकडे लक्ष नाही आहे. अशा पद्धतीनं ह्या ज्या 4-5 घटना आपण बघितल्या. महत्वाचा मुद्दा म्हणजे कर्जमाफी. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कर्जमाफीची घोषणा केली, त्यानंतर कर्जमाफी देतो सांगितलं, अद्यापपर्यंत दिलेली नाही. आता शेतकरी नेत्यांनी मोजरीला आंदोलन केलं, सन्माननीय बच्चू कडूंनी 7-8 दिवस उपोषण केलं, दखल घेतली नाही. नागपूरला भूतोन भविष्य चक्का जाम झाला, रोड अडवण्यात आला, त्यावेळेस मग दखल घेतली आणि 30 जून ही तारीख दिली. कर्जमाफीची समिती नेमली, ती समिती आता अभ्यास करायला लागली. एकंदर अशा पद्धतीनं ह्या ज्या घटना घडल्या म्हणजे कर्जमाफीचं आश्वासन असेल, त्याच्यानंतर अतिवृष्टीनं झोडपणं असेल, त्याच्यानंतर अतिवृष्टीची नुकसान भरपाई असेल, पीक विमा असेल, सरकारी धोरणं असतील, याच्यामध्ये शेतकऱ्याचा बळी गेला. आणि 2025 हे जे साल आहे हे अतिशय निराशाजनक, अतिशय वेदनादायी शेतकऱ्यांसाठी ठरलेलं आहे. आणि म्हणून आशा करूयात की 2026 मध्ये तरी इडापिडा टळो आणि बळीचं राज्य येऊ. ज्यांना घरात सुद्धा घालायला चपला लागतात त्यांना अनवाणी पायानं शेताच्या बांधावर काम करणाऱ्या शेतकरी बापाच्या व्यथा कळू शकत नाहीत. म्हणून शेतकऱ्याचे पोरं या व्यवस्थेमध्ये गेले पाहिजेत आणि ही व्यवस्था शेतकऱ्यांसाठी वाकवली झुकवली पाहिजेत. हे एक आशावाद व्यक्त करूयात. आणि याच माध्यमातून मित्रांनो, पैसा असेल, परिस्थिती चांगली असेल, शेतमालाला भाव असेल तर आपल्यासाठी दररोज दिवाळी आहे, दररोज नवीन वर्ष आहे. परंतु परिस्थिती अशीच बोकाळलेली असेल, प्रचंड कर्ज असेल, मानसिक ताण असेल, शेतमालाला भाव मिळत नसेल तर दररोज तुमची परिस्थिती वाईट असणार आहे. त्याच्यामुळं आपली धोरणं आपल्या बाजूला असले पाहिजे, शेतमालाला भाव मिळाला पाहिजे, शेतकऱ्याचे चांगले दिवस आले पाहिजेत, तरच आपलं नवीन वर्ष आहे. तुम्हाला, तुमच्या परिवाराला, आपल्या सगळ्या तमाम शेतकरी बांधवांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. येणारं संपूर्ण आयुष्य तुमचं आरोग्यदायी, सुखाचं, सन्मानाचं, समृद्धीचं, चांगलं शेतमाल येऊ, अतिवृष्टी येऊ नये, चांगली बरसात हो, चांगलं पीक येऊ अशी प्रार्थना करतो. परत एकदा शुभेच्छा देतो. थांबतो. आपला ज्ञानेश्वर खरात पाटील. धन्यवाद.